लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू नाउमेद होऊन बसलेली आहे. सिंधूला असं वाटतंय की जे झालंय त्याला फक्त आपणच जबाबदार आहोत. मधू आपल्या हातून सुटली आहे आणि ती फक्त आपल्यामुळेच सुटली आहे असा तिचा गैरसमज झाला आहे आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी सर्वजण तिला समजावून सांगतायत. सर्वजण तिला नवीन चैतन्य, नवीन उभारी, नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतायत आणि तेव्हाच ऋषभ तिला समजावून सांगतोय, की कशाप्रकारे तू आयडिया वापरून माझं आणि रश्मीचं मोडणारं लग्न हे पुन्हा जुळवलं होतं. आम्ही अगदी डिव्होर्सपर्यंत पोहोचलो होतो, पण तू बरोबर आम्हाला हिंमत दाखवली आणि त्यावेळेस चांगली युक्ती केलीस आणि त्या युक्तीमुळे रेश्मा पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडली आणि पुन्हा एकदा आम्ही सुखाचा संसार करायला लागलो. जर का तू नसती तर ते लग्न मोडलंच असतं आणि कदाचित आमचा घटस्फोट देखील झाला असता. पण तू योग्य वेळी येऊन अगदी योग्य आयडिया केलीस. माझं खोटं-खोटं लग्न लावण्याचा प्रयत्न केलास आणि त्या प्रयत्नामुळे रेश्मा पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडली. इतकी छान आयडिया तू तेव्हा करू शकते, तर आत्ता तू का ते करू शकत नाहीस? अजूनही तुझ्याकडं भरपूर प्लॅन आहेत, पण तू आता नाउमेद होऊ नको, असं तो तिला समजावून सांगत आहे. त्याचबरोबर रुक्मिणी देखील तिला समजावून सांगते. रुक्मिणी म्हणते, की "आपल्या घरी एकदा दरोडेखोर शिरले होते, तुला आठवतंय का बघ? त्यावेळेस राघव देखील जखमी झालेला होता, पण तू वाघिणीसारखी त्या दरोडेखोरांबरोबर एकटीच लढत होतीस. तू रणरागिणी आहेस आणि रणरागिणी ह्या कधीही थकत नसतात आणि शांत राहत नसतात आणि तू अजिबात नाउमेद होऊ नकोस. एक आजचा प्लॅन फेल झाला असला तरी देखील असे शेकडो प्लॅन आपण करूया आणि त्या एका तरी प्लॅनमध्ये मधू आपल्या हातात पुन्हा एकदा सापडेल," असं ती सांगत असते. त्याचबरोबर राजश्रीने देखील तिला सांगायला सुरुवात केली आहे. राजश्री तिला म्हणते, "तुला आठवतंय का? शकुंतलासारख्या कपटी बाईला तू वठणीवर आणलं होतं. तिने आपल्या घरच्यांना किती त्रास दिला होता. आपल्या घरातील लग्न देखील तिने मोडून टाकलं होतं आणि ती आपल्यावरच केस करायला निघाली होती. तुझ्यावरच तिने किडनॅपिंगचे आरोपसुद्धा केले होते. तेव्हा तू किती धाडसाने तिच्या समोर उभारली होती आणि तिचा प्लॅन तिच्यावर उलटून लावत आपल्या घरातील मंगल कार्य फक्त तुझ्यामुळंच पार पडलं होतं. ही गोष्ट तू कसं काय विसरलीस? तू नाउमेद होणारी नाहीयेस सिंधू. शकुंतलासारख्या कपट्या बाईला जर का तू वठणीवर आणू शकत असेल, तर मधू तर तुझ्यापुढं काहीच नाहीये," असं ती समजावून सांगत आहे. राघव देखील तिला हे समजावून सांगतोय, की "आता वेळ लढण्याची आहे. आता रडत बसण्याची वेळ नाहीये सिंधू. आता तू अंग झटकून कामाला लाग आणि पुन्हा एकदा प्लॅन कर आणि आम्हाला सांग की काय करायचंय?" तेव्हा रुक्मिणी देखील तेच सांगते. "आता तू नाउमेद व्हायचं नाही. आता फक्त तू प्लॅन सांगायचा. तू सांगायचा आणि आम्ही करायचं आणि आता तो प्लॅन फेल होणार नाही. आपण सगळे पुन्हा एकदा छान प्रयत्न करूया आणि बघूया की ती कपटी मधू आपल्या तावडीतून जातेय कुठं आणि तुला सांगू, अजून जर का आपण चांगला प्रयत्न केला, तर नक्की ती आपल्याला पकडली जाणार आहे आणि तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात आपण देऊया." सिंधूला आता नवीन ऊर्जा आलेली असते. सिंधू ताडकन उठते आणि रुक्मिणीला मिठी मारते आणि म्हणते, "खरंच तुम्ही माझी फॅमिली आहात. तुमच्यामुळं आता मला नवीन ऊर्जा मिळालेली आहे. मी आता मधूला सोडणार नाही. माझ्याकडचे सगळे प्लॅन, माझ्याकडची सगळी बुद्धी मी तिच्यासाठी कामाला लावेल, पण मी तिला पकडल्याशिवाय शांत बसणार नाही." असं वचनच आता तिने कुटुंबियांना दिलेलं असतं आणि त्यामुळे सर्वजणच खुश झालेले असतात. सर्वजण म्हणतात, "सिंधू, आम्हाला पण तेच अपेक्षित आहे." सिंधू म्हणते, की "काल जे झालं त्यामुळं मी जराशी खचून गेले होते, पण तुम्ही माझी फॅमिली आहात ना, मला तुम्ही खचून देणार नाही मला माहीत आहे आणि मीच आता अजिबात खचणार नाही. आता बघा मी काय-काय करते ते. मधूचं जगणं परेशान करून टाकणार आहे. मधूला मी पकडणार आहे आणि लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देणार आहे." असं आता ती उमेदीनं आणि नवीन ताकदीनं बोलत आहे. तेव्हा सर्वजणच खुश झालेले आहे. सर्वांच्याच अंगात आता रक्त सळसळत आहे. कारण आता सिंधू काय प्लॅन करणार आणि त्या प्लॅनप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा काम करायचंय अशी नवी उभारी आता सर्वांच्या मनामध्ये आलेली आहे. आणि ती सांगते, "आता मी मधूला कशी पकडते ना, ते तुम्ही बघत राहा." तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "तू पकडणार आणि आम्ही बघत राहायचं? तू काय बोलतेस कळतंय का? आता तू फक्त मी म्हणायचं नाही, आता आम्ही म्हणायचं. आपण सगळेजण मिळून त्या मधूला पकडूया." तेव्हा सिंधू म्हणते, "हो, ते पण बरोबर आहे. आता आपण सगळेजण मिळून मधूला पकडूया. आपण सर्व फॅमिली आहोत आणि फॅमिली हीच आपली ताकद आहे, की जी गोष्ट मधूकडे नाहीये. आणि आता आपण लवकरात लवकर छान असा प्लॅन करून मधूला रंगेहात पकडायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं
असं जेव्हा सिंधू बोलते, तेव्हा सर्वजण अगदी आनंदानं टाळ्या वाजवून तिचं स्वागत करतात आणि म्हणतात, "ही आहे आमची सिंधू आणि आता तू नक्की पकडणार यावर आमचा 100% विश्वास आहे. तू फक्त सांग काय करायचंय, त्याप्रमाणे आपण काम करूया." तर इकडे मधू घाबरून घरात बसलेले आहे. मधूला झालेला प्रत्येक क्षण आठवतोय. मधूला आठवतंय, की कशाप्रकारे ती आत गेली होती आणि कशाप्रकारे राघव समजून दुसऱ्याच व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून तिने त्याच्या तोंडावरचा मास्क काढला होता. तरी बरं, की धूर झालेला होता म्हणून आपण कोणाला दिसलो नाही, अन्यथा आपलं काही खरं नव्हतं असं देखील ती आठवत असते. आपल्याला तो व्यक्ती राघव वाटला होता, पण तो व्यक्ती राघव नव्हता. आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा तो एक प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे आपण अडकलो देखील होतो. नुसतं अडकलोच नाही, तर सिंधूने आपली धुलाई देखील केलेलं तिला आठवत असतं. सिंधूच्या हातून आपण थोडक्यात निसटलो. जर का आपण निसटलो नसतो, तर आपलं काही खरं नव्हतं हे देखील तिला आठवत असतं. सिंधूने आपल्याला जकडूनच ठेवलं होतं. भलं आपल्याला सुचलं, की तिच्या डोळ्यामध्ये भंडारा टाकावा आणि भंडारा टाकून मी पळून आले म्हणून मी वाचू शकले, असे शेकडो विचार मधूच्या मनामध्ये येत असतात. मधू बसलेली असते आणि तेव्हा श्रीकांत वकील तिच्याजवळ असतो. श्रीकांत वकील तिला म्हणतो, "आता झालंय का तुझं समाधान का अजून काय राहिलेलं आहे? आत्ता तू थोडक्यात निसटली आहेस एवढं लक्षात ठेव. तुला माहीत नव्हतं का तुला पकडण्यासाठी सिंधूने तो प्लॅन केलेला असेल?" तेव्हा मधू म्हणते, "मला असं वाटलं होतं की तिने मला पकडण्यासाठीच प्लॅन केलाय. पण मला बघायचं होतं की नक्की तो व्यक्ती कोण आहे ज्याच्याशी सिंधू पुन्हा एकदा लग्न करायला लागलेली आहे. मला वाटलं होतं की तो राघवच असेल, पण तो राघव नव्हता." तेव्हा वकील म्हणतो, "आता त्या सिंधूच्या नादी लागायचं का नाही ते तू ठरव नीट." तेव्हा मधू म्हणते, "मी ठरवलंय आणि आता मी जे ठरवलंय ना त्याचप्रमाणे काम करणार आहे. आता फक्त तुम्ही मला सांगा मदत करणार आहात की नाही?" तेव्हा श्रीकांत वकील म्हणतो, "मला काय करायचंय ते जरा नीट सांगशील का?" तेव्हा मधू म्हणते, "आता मी जसं सांगते त्याप्रमाणे करा आणि आता त्याप्रमाणेच करून आपण पुन्हा एकदा सिंधूला जेरबंद करून टाकूया. सिंधूचे सगळे दरवाजे बंद करून टाकूया आणि राघवला लवकरात लवकर बाहेर आणूया." तेव्हा वकील म्हणतो, "नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला समजेल का?" मधू म्हणते, "अगदी स्पष्टपणे सांगते आणि त्याप्रमाणेच आपण करूया. जसं त्यांनी मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांच्या प्लॅनमध्ये फसत गेले, तसंच आता आपण सिंधूला देखील आपल्या तावडीत आणायचं. आपण देखील राघवला बिळाच्या बाहेर काढायचा आहे, असा प्लॅन आता ती श्रीकांत वकिलाला सांगत आहे. श्रीकांत वकील म्हणतोय, "तुला असं वाटतंय का हे सगळं वर्क होऊ शकतो?" तेव्हा मधू म्हणते, "तुम्ही आणि मी जर का एकत्र असेल तर काहीही शक्य आहे. आपण आता राघवला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढूया आणि त्याला देखील आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया. सिंधूचाच डाव आपण सिंधूवर उलटूया," असं ती वकिलाला सांगते. वकील मात्र तिला म्हणतोय, की "सिंधू किती हुशार आहे ते तुला माहीत आहे. आता सिंधूच्या विरोधात जाताना जरा विचार करून जा." तेव्हा मधू म्हणते, "ती किती जरी हुशार असली, तरी तिच्या एक पाऊल कायम मी पुढं असते हे तुम्हाला माहीत आहे ना. त्यामुळे आता तिनं कोणताही प्लॅन करू द्या, तिच्या कोणत्याच प्लॅनमध्ये मी फसणार नाही. उलट तीच माझ्या प्लॅनमध्ये फसेल असं जबरदस्त डोकं मी वापरत आहे." रात्र झालेली असते आणि इकडे राघव आणि सिंधू त्यांच्या रूममध्ये असतात. सिंधू राघवसाठी खास प्रकारचा एक केक घेऊन आलेली आहे. सिंधूच्या हातातील केक पाहून राघव तिला विचारतो, की "आत्ता केक कशासाठी आणलायस तू आणि कसलं सेलिब्रेशन आपल्याला करायचंय?" तेव्हा सिंधू म्हणते, "सेलिब्रेशन आहे मधूला पकडण्याचं." राघव म्हणतो, "पण ती तर सुटून गेली आहे." सिंधू म्हणते, "सुटून जरी गेली असली तरी ती आपल्या तावडीत लवकरच सापडणार आहे आणि त्यासाठीचंच हे सेलिब्रेशन आहे." त्यावर राघव म्हणतो, "पण हे सेलिब्रेशन जरा लवकर होतंय असं वाटत नाही?" सिंधू म्हणते, "असं तुम्हाला वाटत असेल, पण मला वाटत नाही. आता 2च दिवसात मी तिला पकडणार आहे आणि त्यामुळं हे आपलं अगोदरचं सेलिब्रेशन आहे आणि हे तर झालंच पाहिजे असं मला वाटतंय." तेव्हा राघव तिचा हात धरतो आणि तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो, "नक्की तुला असं वाटतंय ती पकडली जाईल 2 दिवसामध्ये?" सिंधू म्हणते, "हो, तुम्हाला असं वाटत नाही का?" राघव म्हणतो, "मला तर असं वाटतंय ती 1च दिवसात पकडली जाईल. कारण तुझं सगळा प्लॅन बघून आणि तुझी ऊर्जा बघून मला असं वाटतंय, की आता ती काही घरात थांबू शकत नाही. तू काही ना काहीतरी करणार आणि लवकरात लवकर तिला घराच्या बाहेर काढणार आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देणार." सिंधू म्हणते, "तेच तर मला करायचं आहे. चला तर आज आपण आपलं सेलिब्रेशन करूया का?" राघव म्हणतो, "म्हणजे तू एकटीनंच ठरवलंय का? मग आता मी पण काय ठरवलंय ना ते तुला सांगतो." सिंधू म्हणते, "तुम्ही तुम्ही काय ठरवलंय? मला न सांगता काय ठरवलंय का तुम्ही?" तो म्हणतो, "तू माझ्यासाठी केक आणू शकते ना, तर मी देखील काहीतरी ठरवू शकतो."
सिंधू म्हणते, "तुम्ही काय ठरवलंय? सांगा ना लवकर मला." राघव म्हणतो, "मी असं सांगणार नाही. आता तू ना थोडंसं जरा वेळ रूमच्या बाहेर थांब, मग बघ मी काय ठरवलंय ते तुझ्या लक्षात येईल." सिंधू म्हणते, "असं कोड्यात बोलू नका. मला सांगा नक्की तुम्ही काय ठरवलंय ते." राघव तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो, "फक्त 10च मिनिट तू रूमच्या बाहेर थांब आणि बघ मी काय-काय करणार आहे ते." सिंधूला कळत नसतं, की नक्की राघवच्या डोक्यात चाललंय काय? राघव तिचा हात धरतो आणि दरवाजा उघडून तिला दरवाजाच्या बाहेर जायला लावतो आणि दरवाजा बंद करून घेतो. सिंधूला लक्षात येत नसतं, की राघव नक्की काय करणार आहेत. आता राघव रूममध्ये एकटाच असतो आणि राघवनं ठरवल्याप्रमाणे तो त्याचं काम करत असतो. 10 मिनिटानंतर जेव्हा सिंधू दरवाजा वाजवते, तेव्हा राघव दार उघडतो आणि त्यावेळेस सिंधूला मोठा धक्काच बसलेला आहे. सिंधूला सुखद धक्का राघवने दिलेला आहे. कारण सिंधूने फक्त केक आणला होता, पण आता राघवने तर सगळी रूमच सजवलेली असते. सिंधू जेव्हा दार उघडते, तेव्हा आतमध्ये सर्व रूम सजवलेले आहे. छान असा फुलांचा हर्ट केलेला आहे. त्याभोवती दिवे लावलेले आहेत. सर्व रूममध्ये फुगे लावलेले आहेत. लाइटिंग केलेलं आहे आणि सिंधूने दार उघडल्याबरोबर तिच्या अंगावर पुष्पवर्षाव होत आहे. सिंधू अगदी खुश झालेली आहे. सर्वत्र लाइटिंग आणि ती रोषणाई बघून, सजवलेली रूम बघून सिंधू खूपच आनंदी झाली आहे. सिंधूला राघवने दिलेलं सरप्राईज खूपच आवडलेलं आहे. सिंधू रूममध्ये आल्याबरोबर तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडत आहेत आणि ते पाहून ती आनंदाने राघवकडे पाहत आहे. राघव असा रोमॅन्टिक झालाय आणि तो असा कधीच रोमॅन्टिक नव्हता असं सुद्धा तिच्या मनामध्ये येत आहे. पण राघव आपल्यावर आता शेकडो पटीनं जास्त प्रेम करतोय हे देखील त्याच वेळेस तिला जाणवतंय. राघव तिला विचारतो, की "कसं वाटलं सरप्राईज?" तेव्हा ती म्हणते, "खूप खूप छान आहे. अमेझिंग. मला असं वाटतच नव्हतं, की इतकं छान सरप्राईज तुम्ही कधी देऊ शकाल." राघव म्हणतो, "म्हणजे मी रोमॅन्टिक नाहीये असं तुला वाटतं का?" सिंधू म्हणते, "मी असं म्हणत नाही, पण तुम्ही अगोदर मात्र बिलकुल असे नव्हता. आता मात्र तुम्ही पुरते बदलून गेला आहात." राघव म्हणतो, "म्हणजे मी अगोदर रोमॅन्टिक नव्हतो, मी अगोदर तुझ्यावर प्रेम करत नव्हतो असं तुला वाटतं का?" सिंधू म्हणते, "हां, असंच तर मला म्हणायचंय. मग आपलं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही रोमॅन्टिक होता असं तुम्हाला वाटतं का?" खरं तर राघव आणि सिंधू यांच्यामध्ये नटखट भांडण सुरू असतं. राघव म्हणतो, "तेव्हा देखील मी रोमॅन्टिक होतो." सिंधू म्हणते, "तुम्ही रोमॅन्टिक होता, पण माझ्यासाठी नाही हां, तुम्ही मधूसाठी रोमॅन्टिक होता." राघव म्हणतो, "शे, कशाला नाव काढलंस तिचं? सगळा मूड खराब करून टाकतीस तू." सिंधू म्हणते, "जे होतं तेच सांगितलं. नव्हता का तुम्ही मधू, मधू, मधू सारखं करत होता?" राघव म्हणतो, "तेव्हा मला समजत नव्हतं आणि तिचं खरं रूप माझ्यासमोर आलं नव्हतं. त्यावेळेस मी करत असेल, पण आता तू कशाला तो विषय काढते? तेव्हा देखील तू असंच करायची. जेव्हा पण मी रोमॅन्टिक होऊन तुझ्याजवळ यायचो, तेव्हा मधू, मधू म्हणून सगळा रोमॅन्स तू घालून टाकायची आणि आत्तासुद्धा तू तेच करतेय." सिंधू म्हणते, "हो का? म्हणजे आत्ता तुम्ही रोमॅन्टिक झालाय असं समजू का मी?" राघव म्हणतो, "एवढं सगळं केलंय म्हणजे मी रोमॅन्टिक झालेलो नसेल असं तुला वाटतंय का? खरं तर तूच रोमॅन्टिक नव्हती." सिंधू म्हणते, "मी रोमॅन्टिक होते, पण मला ना तुमच्याबरोबर रोमॅन्टिक कसं व्हावं ते कळत नव्हतं. तुम्ही ना सारखे चिडायचा, तोंड फुगवून बसायचा, राग-राग करायचा आणि लाल होऊन बसायचा." राघव म्हणतो, "इतकं? इतकं मी काय-काय करायचो? आणि तू काय शांत होतीस? तू पण तशीच होतीस." चिडकी आणि रडकी. सिंधू म्हणते, "मी रडकी नव्हते आणि रडत जरी असेल तर एक लक्षात ठेवा, रडकी माणसं मनानं चांगले असतात." राघव म्हणतो, "मग मी देखील मनानं चांगलाच आहे ना?" सिंधू म्हणते, "आत्ता तुम्ही चांगले झालेले आहात. तेव्हा कसं वागत होता ना, जरा आठवा तुम्ही." राघव म्हणतो, "हे बघ, आत्ता मी जसा आहे ना, तसा तुला आवडतोय का?" त्या दोघांचं नटखट भांडण अगदी टोकाला गेलेलं असतं आणि दोघांना देखील कळत असतं, की ती एकमेकावर आता खूप प्रेम करायला लागलेले आहेत. राघव आणि सिंधू एकमेकाकडे पाहतात आणि हसायला लागतात आणि म्हणतात, "खरंच, आपण अगोदर कसे होतो आणि आता कसे आहोत." राघव म्हणतो, "आता मी कसा आहे ना, ते तुला दाखवतो." असं म्हणून एक तो उशी उचलतो आणि सिंधूबरोबर फाईट करायला लागतो. सिंधू म्हणते, "तुम्हाला असं वाटतंय का मी शांत बसणार आहे?" ती देखील एक उशी उचलते आणि राघवबरोबर फाईट करायला लागते. दोघांचीही पिलो फाईट सुरू झालेली असते. राघव आणि सिंधू एकमेकांना हळू त्या उशा मारत असतात आणि आता त्यांचं ते भांडण अगदी बेडपर्यंत पोहोचलेलं असतं. दोघंही आता बेडवर बसलेले असतात आणि एकमेकाला उशांनी मारत असतात. राघव सिंधूला म्हणत असतो, "अगं लागतंय मला." तर सिंधू देखील म्हणत असते, "हो, मला पण लागतंय. तुम्ही मारताय ना, तर आता मी पण मारणार आहे." असं करत अक्षरशः त्या उशा फाटून जातात आणि त्यातला कापूस सर्व घरभर पसरतो. तो कापूस एकमेकांच्या अंगावर देखील पडत असतो. दोघंही हसायला लागतात आणि उशा फेकून देऊन आता दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. तो पडणारा कापूस राघवने स्वतःच्या हातात घेतलेला असतो आणि एका हाताने तो सिंधूचे केस सावरत असतो. राघव सिंधूच्या जवळ आलेला असतो.
सिंधूला देखील समजलेलं असतं की राघव खूपच रोमॅन्टिक झालेला आहे. सिंधूच्या जवळ जाऊन तो कापूस त्याने समोर धरलेला असतो, तेव्हा सिंधू देखील त्या कापसावर हळूच फुंकर मारते. ती गार अशी फुंकर राघवच्या चेहऱ्यावर पडलेली असते आणि त्याच वेळेस तिला जाणवलेलं असतं की राघव खूपच रोमॅन्टिक झालेला आहे. राघव देखील तिच्याकडं पाहतच राहतो. सिंधू देखील आता त्याच्याजवळ त्याला चिटकून बसलेली असते. राघव तिला स्वतःच्या जवळ घेतो. तिच्या फोरहेडवर किस करतो आणि सिंधू देखील त्याला चिटकून बसते. राघव आणि सिंधू एकमेकांना अगदी मिठीत घेऊन बसलेले असतात. दोघांना देखील हे गोड गुलाबी क्षण आनंद लुटायचा असतो आणि ते दोघं देखील एकमेकांना जवळ घेऊन बसलेले असतात. सिंधू आणि राघव एकमेकांना काहीच बोलत नसतात, पण त्यांची मनं मात्र एकमेकांना अगदी जोडली गेलेली असतात आणि त्यांची मनं मात्र एकमेकांशी शांतपणे संवाद साधत असतात. राघवने सिंधूला स्वतःच्या बाहुपाशात घेतलेलं असतं आणि स्वतःच्या हृदयाला कवठाळून तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकवत असतो आणि दोघे देखील शांत बसलेले असतात. सकाळ झालेली आहे. सकाळ झाल्यानंतर राघव उठून पाहतो, तेव्हा त्याला समजतं की सिंधू आपल्या जवळ नाहीये. जवळ असलेल्या बेडवर तो इकडं-तिकडं हात करून बघत असतो. त्याने अजून डोळे उघडलेले नसतात. त्याला जाणवतं की सिंधू आपल्या जवळ नाहीये. "सिंधू, सिंधू तू कुठं आहेस?" असं म्हणूनच त्याच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पण सिंधू आपल्या जवळ नाहीये ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते आणि तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडतात. सिंधू इतक्या सकाळ-सकाळ कुठे गेले असेल असा प्रश्न त्याला पडलाय. "सिंधू, सिंधू" असं तो हाक मारतोय, पण सिंधूचा आवाज मात्र त्याला कुठेच येत नाहीये. सिंधू त्याला ओ म्हणत नाहीये, त्यामुळं तो आता उठलेला आहे. नक्की सिंधू कुठे गेली आहे? ती काय करते असा प्रश्न त्याला पडतो. ती कदाचित बाथरूममध्ये असेल का? असा विचार करून तो बाथरूमचं देखील दार वाजवून बघतो, पण आतमध्ये कोणच नाही हे त्याला जाणवतं. म्हणजे सिंधू बाहेर गेली आहे का काय असं त्याला वाटतं आणि तो आता बाहेर देखील आलेला आहे. नक्की सिंधू कशाला गेली आहे? कुठे गेली आहे? असे शेकडो प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत आणि तो बाहेर येतो. तेव्हा राजश्री त्याला गाठ पडते. राजश्री त्याला म्हणते की सिंधू बाहेर गेलेली आहे. तो राजश्रीला विचारतो की नक्की सिंधू कुठे गेलेली आहे? तेव्हा ती सांगते की "अरे काळजी करू नको. सिंधू आत्ता मंदिरामध्ये गेलेली आहे." राघव म्हणतो, "मंदिरात तिला जायचं होतं तर मला सांगायचं ना, मी देखील तिच्याबरोबर गेलो असतो." तेव्हा राजश्री म्हणते, "अरे तिला आवडतं मंदिरात जायला. तुला माहिती आहे ना, सकाळ-सकाळ ती देवदर्शनाला जात असते. ती गेली असेल एवढी काळजी करण्यासारखं काही नाहीये." तो म्हणतो, "ठीक आहे, पण मला विचारून गेली असती ना, तर जरा बरं वाटलं असतं. कारण दिवस काही चांगले नाहीयेत. त्यामुळं थोडंसं तिनं सतर्क राहणं गरजेचं आहे." राजश्री म्हणते, "नको काळजी करू तू, येईल ती." असं म्हणून ती शांत बसते, पण राघव मात्र थोडा चिंतातूर झालेला आहे. इकडे सिंधू मंदिराकडे चाललेली असते. तिच्या हातामध्ये देवासाठीचं पूजेचं ताट असतं आणि ते घेऊन ती चाललेली असते आणि तिच्या मनामध्ये शेकडो विचार असतात. "बाप्पा, तू माझ्या बाजूनं आहेस ना, तर मग काल माझ्या हातून मधू सुटलीच कसं काय? पण बाप्पा, तू माझ्या बाजूनच राहा. काही जरी झालं तरी मी मधूला पकडणार आहे. अजून काही प्लॅन करणार आहे. यावेळेस मात्र तू मला साथ देते." असं बोलत असते. त्याच वेळेला 2 व्यक्ती तिचा पाठलाग करत आहेत. ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते. ती पाठीमागं वळून पाहते, तेव्हा एका माणसाच्या हातात दांडका आहे आणि तो व्यक्ती आपल्या मागं-मागं येत आहे हे तिला जाणवतं आणि तिच्या लक्षात येतं, की या व्यक्ती नक्कीच मधूच्या पाठवलेल्या व्यक्ती असू शकतात. त्यामुळं मला सतर्क राहणं गरजेचं आहे हे देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. ती भर मंदिराच्या बाजूनं चालत असते आणि तिच्या मागून ते 2 व्यक्तीसुद्धा भर चालत असतात. तेव्हा तिला समजलंय, की नक्कीच आपल्यावर काहीतरी घातपात होण्याची शक्यता आहे आणि ती थांबलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की सिंधू थांबते, पण सिंधू घाबरत नाही. सिंधूने एक दांडकं उचललेलं आहे आणि सिंधूने अगदी निर्भीड होऊन त्या दोघांची धुलाई सुरू केलेली आहे आणि ते दोघं अगदी काकुलतीला आलेले आहेत. सिंधू फटाफट त्यांना दांडक्याने मारत असते आणि त्याच वेळेस मधू येते आणि तिचं दांडकं अडवते. मधूने तिचं दांडकं धरून ठेवलेलं असतं आणि सिंधू तिला बोलत असते आणि त्याच वेळेचा गैरफायदा घेऊन मधूच्या एका गुंडाने सिंधूच्या पाठीमागून येऊन डोक्यावर जबरदस्त वार केलेला असतो आणि त्यामुळे सिंधू आता बेशुद्ध झालेली असते. सिंधू बेशुद्ध होऊन मधूच्या अंगावर कोसळते. मधू तिला धरते आणि मधूने सिंधूला किडनॅप केलेलं आहे. मधूने सिंधूला किडनॅप करून घरी घेऊन गेलेले आहे आणि आता तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. सिंधूला किडनॅप करून तिला बंदिस्त करून ठेवल्याचा व्हिडिओ देखील तिने राघवला पाठवलेला आहे. आता तरी राघव घराच्या बाहेर पडेल असं तिला वाटत आहे. सिंधूला किडनॅप झालेलं बघून राघव आणि सर्व घरच्यांना मोठा धक्का बसलेला आहे. हे काम मधूचंच आहे हे त्यांना समजलेलं आहे. पण आता करायचं काय
हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. पण आता मधूने केलेला हा डाव कशाप्रकारे सिंधू तिच्यावरच उलटून लावणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक